दादा, आज एवढा मोठा प्रोग्राम कांदिवली इथे घेण्यात आला बीएसपीचा, काय म्हणतो? गेल्या 2 महिन्यापासून मुंबईमध्ये बहुजन जागृती अभियान हे चालवलं जातं आणि या बहुजन जागृती अभियानाअंतर्गत मुंबईतल्या जवळपास 36 विधानसभांमध्ये हे जनजागृती अभियान चालू केलेलं आहे आणि त्यानुसार आता येणाऱ्या विधानसभा ह्या निवडणुका लक्षात घेऊन चारकोल विधानसभेमध्ये सुद्धा अशा पद्धतीने जनजागृती अभियान हे घेण्यात आलं आणि मोठ्या संख्येने चारकोल विधानसभेमधले जे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत, जुने आहेत, नवीन आहेत, जे सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी आले. त्यांनी हा कार्यक्रम सक्सेस केला आणि उद्या छठ पूजा आहे. पूजेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. दोन्ही पण कार्यक्रम एकत्र असे संधी साधून या ठिकाणी बहुजन जागृती अभियान चालवलं गेलं. सर, जनतेला काय संदेश देईल या अभियानद्वारे? या अभियानाच्या द्वारे आम्ही लोकांना हाच मेसेज देतो की जे आतापर्यंत ज्या पक्ष आहेत, जे आतापर्यंत जे सत्तेतले पक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असो, देशामध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो अद्याप असं लोकांच्या साठी असं कुठलं ठोस असं काम केलेलं दिसत नाही. आणि खास करून मुंबईमधल्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा बंद होत आहेत, ज्या सरकारी शाळा बंद होत आहेत, त्यासोबत मुंबईमधले जे हॉस्पिटलची जी व्यवस्था, अतिशय भयंकर परिस्थिती आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर नरकामध्ये जाण्यापेक्षाही भयंकर परिस्थिती हॉस्पिटलमध्ये आहे. स्लमचे काही इश्यू आहेत, स्लमचे एवढे भयंकर इश्यू आहेत. तिथे बिल्डर लोक कशा पद्धतीने बोगस कारभार करतायत, तिथे कशा पद्धतीने बेकायदेशीर कामं होत आहेत. लोकांना 5-5 वर्ष 10-10 वर्ष भाडी मिळत नाहीत आणि बिल्डर धार्जिणं सरकार त्यांना कसं पाठीशी घालतं, असे भयंकर मुंबईमध्ये प्रॉब्लेम आहे. सर, कांदिवली में आज बहुजन समाज पार्टी की तरफ से जन जागृति अभियान हुआ, क्या कहना है आपका इस बारे? इसमें जो बहुजन समाज पार्टी का जन जागृति अभियान चल रहा है, लोग जो बहुजन समाज सोया हुआ है, तो बहुजन समाज पार्टी मान्यवर कांसीराम साहब का प्रेरणा लेकर के उन्हें जागरूक करने का काम कर रही है। इस चारकोल विधानसभा के कार्यकर्ताओं को जगाने का काम कर रही है।